पूर्ण अजून सर्वेचे 10 प्रश्न आहेत. चर्चेसाठी खूप मुद्दे आहेत आपल्याकडे. मी डेटा सेंटरला सौरभकडे जाईल. सौरभ, आपला पुढचाही प्रश्न आहे. पुढची ही चर्चा आपल्याला करायची आहे. बरेच मुद्दे आहेत आपल्याला चर्चेसाठी. हो, खूप जे मुद्दे इंटरेस्टिंग आता प्रवीण प्रश्न आहे. दरेकर म्हणतात ते सुद्धा आहेत आपल्याकडे. हो, आणि खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे सर दुसरा. फडणवीसांच्या नेतृत्वातल्या महायुती सरकारला आज 1 वर्ष पूर्ण झालं, पण हे वर्ष इतक्या सहजासहजी पूर्ण झालेलं नाहीये. या काळात अनेक आव्हानांचा सामना सरकारला करावा लागला. काही मुद्द्यांवरून सरकारची कोंडी झाली, तर कुठे 2 पावलं सरकारला मागे घ्यावी लागली. आणि याचबद्दलचा दुसरा प्रश्न आम्ही या सर्व्हेमध्ये विचारलाय. तो प्रश्न म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारसमोर वर्षभरात सर्वात मोठं आव्हान नेमकं कोणतं होतं? हा दुसरा प्रश्न या सर्व्हेमध्ये आम्ही विचारलाय. देवेंद्र फडणवीस सरकारसमोर वर्षभरात सर्वात मोठं आव्हान नेमकं कोणतं होतं? आणि या प्रश्नासंदर्भात उत्तरासाठी काही पर्याय सुद्धा आम्ही दिलेले होते. ते पर्याय आपण स्क्रीनवर पाहूया. पर्याय कोणते आहेत या प्रश्नासाठी? मराठा ओबीसी आरक्षण, कृषी कर्जमाफी, बच्चू कडूंचं आंदोलन नागपुरातलं, आणि भाषिक अस्मिता, त्रिभाषा सूत्र ज्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले, आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई, कारण अभूतपूर्व अतिवृष्टी महाराष्ट्रात झाली. देवेंद्र फडणवीस सरकारसमोर वर्षभरात सर्वात मोठं आव्हान कोणतं होतं? आणि त्या उत्तरासाठीचे हे 4 पर्याय आहेत. आता जनमताचा कौल या प्रश्नाच्या उत्तरासाठी नेमका काय आहे तो आपण पाहूयात स्क्रीनवर. तर देवेंद्र फडणवीस सरकारसमोर वर्षभरात सर्वात मोठं आव्हान कोणतं होतं याबाबत जनतेला काय वाटतं? तर मराठा ओबीसी आरक्षण हे मोठं आव्हान होतं असं 35% लोकांना वाटतं. कृषी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचं नागपुरातलं आंदोलन हे मोठं आव्हान होतं असं 24% लोकांना वाटतं. तर भाषिक अस्मिता, त्रिभाषा सूत्र हे सरकारसमोरचं मोठं आव्हान होतं असं 19% लोकांना वाटतं. तर अतिवृष्टीची नुकसान भरपाई आणि अतिवृष्टीमुळे राज्यात जी स्थिती तयार झाली हे सरकारसमोरचं सर्वात मोठं आव्हान होतं असं 22% लोकांना वाटतं. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या जनतेला मराठा ओबीसी आरक्षण हे सरकारसमोरचं सर्वात मोठं आव्हान वाटतं. आणि याचबद्दल चर्चेसाठी अनेक मान्यवर आपल्या सोबत आहेत. मी स्टुडिओमध्ये जातो झी 24 तासच्या मुख्य संपादक कमलेश सुतार सरांकडे याच प्रश्नाचा जो जनमताचा कौल आहे त्याचं विश्लेषण करण्यासाठी. कमलेश सर, सगळ्यात मोठं आव्हान वाटतंय महाराष्ट्रातल्या आपल्या सर्वेमध्ये आलेलं समोर आहे. 35% जवळजवळ सर्वेमध्ये आकडे समोर आलेत. मराठा आरक्षण, मराठा ओबीसी आरक्षण म्हणजे आरक्षणाचा मुद्दा होता, हे सगळ्यात मोठं आव्हान सरकार समोर राहिलेलं आहे. कृषी कर्जमाफी किंवा बच्चू कडूंचं जे शेतकऱ्यांबाबत आंदोलन होतं त्याला 24% लोक म्हणतात की हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. भाषिक अस्मितेचा किंवा त्रिभाषा सूत्राचा जो मुद्दा आहे, जो मुंबईत विशेष करून किंवा काही महानगरांमध्ये MMR रिजनमध्ये बघायला मिळाला, त्याला 19% लोक म्हणतात. आणि अतिवृष्टीची भरपाई 22%. हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत. मला सगळ्यात पहिले या मुद्द्यावरती जायचं आहे. संजय आवटे आपल्या सोबत आहेत. संजय आवटेजी, तुम्हाला काय वाटतं? मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा हा जो मुद्दा होता सगळ्यात मोठं आव्हान ठरलं आणि ते कितपत यशस्वीरित्या पेललं गेलं सरकारकडनं? नाही कमलेश, मला असं वाटतं की मुळामध्ये खरोखरच हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण या सरकारनं जे वर्ष पूर्ण केलेलं आहे त्या वर्षपूर्तीमध्ये अनेक मुद्दे होते किंवा अनेक संघर्षाचे मुद्दे होते, आणि त्यामध्ये अर्थातच मराठा ओबीसी आरक्षण हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा होता. तर मला असं वाटतं मुळामध्ये एकतर सुरुवातीला म्हणजे आपण जर बघितलं की हे सरकार स्थापन झालं तर त्याच्यापूर्वी जेव्हा लोकसभा निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये एकूणच ओबीसी मराठा हा मुद्दा फार वेगळ्या स्तरावर होता. आणि त्याच्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र चित्र बदललं आणि पुन्हा सरकार आल्यानंतर ज्या प्रकारे सरकारनं पूर्णपणे हा प्रश्न हाताळला त्याच्यामध्ये मला असं दिसतं की एकतर अनेक वेळा हा प्रश्न हाताळताना सर्वोच्च न्यायालय यांचा हवाला बहुतेक वेळा दिला गेला. त्याच्यामुळे त्यात सातत्यानं असं भासवलं गेलं की असं सांगितलं गेलं की हा जो मुद्दा आहे तो प्रामुख्यानं न्यायालयाचा आहे, न्यायालयीन कक्षेतला मुद्दा आहे आणि इथे आपण फार काही करू शकत नाही, अशा प्रकारे मुद्दा मांडला गेला. पण हे सगळं होत असताना 2 गोष्टी मात्र बऱ्यापैकी झाल्या असं दिसतं आहे. एक म्हणजे ओबीसींना सरकारविषयी प्रेम वाटणं, सरकारविषयी विश्वास वाटणं, खात्री वाटणं, हे या सरकारचं बऱ्यापैकी मोठं यश आहे असं मला वाटतं. त्याचं कारण काय ते शोधलं पाहिजे. पण ओबीसींना या सरकारविषयी आस्था वाटते हा एक भाग आहे. आणि दुसरा असं की मराठ्यांचा जो काही आक्रोश होता तर तो आक्रोशसुद्धा इव्हेंच्युअली कमी करण्यामध्ये सुद्धा सरकारला बऱ्यापैकी यश आलं असं दिसतंय. त्यामुळे हा दुसरा भाग आहे. ज्याच्याबद्दल बाकी गोष्टींबद्दल काही लोकांनी असं म्हटलं आहे की अतिवृष्टी, तर मला असं वाटतं की तो मुद्दा खूपच महत्त्वाचा होता. म्हणजे 24% लोकांनी ते म्हटलेलं आहे. पण खरं म्हणजे शेतकऱ्यांना मदत देणं किंवा मुळामध्ये ज्या प्रकारची अतिवृष्टी आली किंवा ज्या प्रकारे सगळी अवस्था होती शेतकऱ्यांची, तर त्याच्यानंतर खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये फारच मोठा आक्रोश होता किंवा बरेच मोठे प्रश्न होते.
तर त्याच्या अनुषंगाने मात्र मला असं दिसतंय की हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे असं एवढ्या कमी लोकांना का वाटतंय मला कळत नाही, पण मला असं वाटतं की तो फारच महत्त्वाचा मुद्दा होता. तो प्रश्न हाताळण्यामध्ये सरकारला काही तेवढं यश आलं असं काही मला वाटत नाही. हा दुसरा भाग आहे. तिसरा भाग जो आहे तो आहे त्रिभाषा सूत्राचा. मला उलटपक्षी असं वाटतं की सरकार ज्याच्यामध्ये सपशेल अपयशी ठरलं ते म्हणजे त्रिभाषा सूत्र जे आहे त्याच्या अनुषंगानं लोकांपर्यंत पोहोचवणं. खरं म्हणजे हा नसलेला मुद्दा सरकारनं मांडला आणि त्यातून सरकारला बऱ्याच गोष्टींना तोंड द्यावं लागलं. म्हणजे मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे हे जे एकत्र येणं जवळपास अशक्य वाटत होतं, तर ते दोघेही एकत्र आले ते मराठीच्या मुद्द्यावर. त्यामुळे त्रिभाषा सूत्र हा मुद्दा फार महत्त्वाचा होता आणि त्रिभाषा सूत्राचा मुद्दा अन्यत्र ज्या प्रकारे हाताळला गेला त्यापेक्षाही आपल्याकडे मात्र चित्र वेगळं होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की खरं म्हणजे हा मुद्दा जर सरकारनं योग्य वेळी हाताळला असता, योग्य पद्धतीने हाताळला असता, तर हे सरकार काहीतरी मराठी विरोधी आहे अशा प्रकारे आंदोलन करण्यामध्ये, अशा प्रकारे परसेप्शन तयार करण्यामध्ये ज्या प्रकारचं यश आलं किंवा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विरोधी संघटना एकत्र आल्या, बाकीचे पक्ष एकत्र आले किंवा मराठीच्या मुद्द्यावरचे बाकीचे कार्यकर्ते एकत्र आले, हा मुद्दा वेगळाच आहे. पण मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं हा मुद्दा हा सरकारला नीटपणे हाताळता आला असता तर या प्रकारचं चित्र आत्ता जे निर्माण झालेलं आहे त्या प्रकारचं चित्र निर्माण झालं नसतं आणि त्याच मुद्द्याचा सगळ्यात मोठा फटका भाजपला बसलेला आहे असं मला वाटतं. कारण उद्धव आणि राज ठाकरे त्यानिमित्तानं एकत्र आले, त्यामुळे हे तिन्ही प्रश्न तेवढेच महत्त्वाचे आहेत असं दिसतंय. किरण, कशा वाटतं, काय वाटतं म्हणजे हे चारही मुद्दे बघताना तुम्ही अग्री करता हे 4 मुद्दे महत्त्वाचे ठरले आणि त्यात विशेष करून मराठा ओबीसी आरक्षण? नाही, 4ही मुद्दे महत्त्वाचे आहेत याच्याबद्दल वाद नाही, पण मराठा आरक्षणामध्ये सगळ्यात मोठा देवेंद्र फडणवीस यांचे यश हे म्हणायला पाहिजे की मनोज जरांगे पाटील यांना मुंबईमध्ये आंदोलन करायची परवानगी देऊन त्यांना फक्त मराठवाड्यापुरताच्या मागण्या त्यांच्या मान्य करून घेतल्यात. सरसकट सगळ्यांना आरक्षण मिळालेलं नाही. मराठवाड्यामधल्या कुणबी नोंदी असलेल्या व्यक्तींना आरक्षण मिळणार एवढं मर्यादित यश मिळालेलं आहे मराठा आंदोलनाला. हे देवेंद्र फडणवीसांचं सगळ्यात मोठं यश मला या सगळ्या गोष्टीमध्ये दिसतं. दुसरा मुद्दा आवटे साहेब जे म्हणालेत मराठी मुद्द्यावरनं, तर मराठीच्या मुद्द्यावरनं म्हणजे त्रिभाषा सूत्रीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत की या मुद्द्यावरून त्यांना एकत्र आणून विरोधी पक्षांची स्पेस त्यांना देण्यात आली हे अजून क्लिअर व्हायचं आहे. माझा याच्यामध्ये संशय असा आहे, मला जाईल प्रवीण दरेकरांचं आपण मत घेऊ याच्यावरती. प्रवीण दरेकरांना विचारा ना, पण मला असा संशय याच्यामध्ये आहे की राज आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत यासाठी म्हणून काहीतरी घडामोडी घडत होत्या पडद्याच्या मागे. कारण फक्त ते एका मुद्द्यावरनं एकत्र आहे असं नाही आहे. आपण याच्या आधी पण चर्चा केलेली होती की एकत्र येण्यासाठी त्यांना काहीतरी कारण हवं होतं, ते कारण उपलब्ध करून दिलं. म्हणजे राज ठाकरेंचं भाषण आपण आठवून बघा, बाळासाहेबांना जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं, हे जे म्हणणं होतं त्याच्या मागे फार मोठा विचार आहे. अभिजित, फार सूचक काहीतरी तुमच्या एक्सप्रेशन दिसतात मला. अभिजित, मला असं वाटतं की त्रिभाषा सूत्राची परीक्षा ही मुंबई महानगरपालिकेत होणार आहे. ज्या पद्धतीनं 2 ठाकरे बंधू तब्बल 20 वर्षानंतर एकत्र आलेले आहेत, ते मनाने आलेले आहेत, राजकीय दृष्ट्या आलेले आहेत आणि आता निवडणुकीतही आलेले दिसतील. त्यामुळं आपल्याला याची परीक्षा अवघ्या 1 महिन्यात पाहायला मिळेल. कमलेश, बरं, मला शशिकांत शिंदे नाव, त्यांचा जरासा नेटवर्कचा इश्यू होता, पण शशिकांत शिंदेजी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मराठा आरक्षण किंवा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे, तो योग्यरित्या हाताळला गेला, सगळ्यात मोठं चॅलेंज होतं, तुम्हाला वाटतंय? नाही, मला वाटतं की तो योग्य रीतीने हाताळला गेला नाही. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं अंतर्गत राजकारण फार मोठ्या प्रमाणात होतं. याच्यापूर्वी हे आरक्षण, मराठा आरक्षण पूर्णपणाने एकनाथ शिंदेंनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये हँडल करण्याचा जो पद्धतीने प्रयत्न केला आणि त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, यावेळेला ह्या सगळ्यांना बाजूला ठेवून देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या हातामध्ये हे सगळं आरक्षणाचं आंदोलन घेतलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये अंतर्गत राजकीय कुरघोड्या एकमेकांच्या पाहायला मिळाल्या. एक ओबीसीचा चेहरा, एक मराठ्याचा चेहरा असं जे होतं त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी जरी करायचा प्रयत्न केला तरी त्या राजकारणामध्ये या मराठा आंदोलनाच्या माध्यमातून जे काही आश्वासनं दिलेली होती त्याची पूर्तता झाली नाही. की मगाशी जसं सांगितलं त्याप्रमाणे ठराविक ठिकाणी पूर्वीच्या चालण्याची अंमलबजावणी करताना ठराविक ठिकाणी त्याची फक्त अंमलबजावणी होत आहे असं सध्याचं चित्र आहे. पण दुर्दैव एवढंच आहे की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला समाजाचं या ठिकाणी ध्रुवीकरण पक्षाच्या माध्यमातून करण्याची राजकीय खेळी होती ती इतकी वाईट व्हायला लागलेली आहे की आता पक्ष जाती धर्मावर सुद्धा विभागला गेला. म्हणजे सत्तेच्या मंत्र्यांपासून सगळेजण आता पक्षाच्या भूमिका मांडताना तो सत्तेवर आपण मंत्री आहोत याची भान न ठेवता आता जातीच्या समीकरणावर राजकारण जरा व्हायला लागलं. मी मगाशी म्हणलो की सरकारी तिजोरीतून योजना आणायची आणि त्याचा आम्ही दाखवून मतं घ्यायची आणि आता परत एकदा
जातीच्या विभाजनातून राजकारण खेळायचं हे दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये काही वर्षापासून सुरू झालेलं आहे. ही सत्य परिस्थिती नाकारता येणार नाही. आहे, त्यामुळे ठीक आहे. होतं काय, राजकारणाचा खेळ होतो, पण तो दुर्दैवाने समाजामधली दरी जी पडली जाते ती दरी मिटली जात नाही. आज तुम्हाला सांगतो काही जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की एकमेकांच्या विरोधामध्ये हे समाज एवढे तीव्र झालेले आहेत की त्यातली दरी ही कमी करायला सरकारला अपयश आलेलं आहे. एक गोष्ट, न्याय मिळाला का यामध्ये फक्त मराठा, ओबीसी, धनगर असे वाद निर्माण करून फक्त तात्पुरती त्या ठिकाणी आज ना उद्या याचा परत स्फोट होणार आहे. परंतु एक तुम्हाला मी सांगू इच्छितो, काल सुप्रीम कोर्टाने एक तो निर्णय दिलेला आहे 51% आरक्षणाच्या बाबतीमधला. सरकारची तिथं कसोटी आता 51% आरक्षण देताना 27% आरक्षणाचं जे आश्वासन ओबीसीना दिलेलं आहे ते जर कमी झालं तर ओबीसी समाज नाराज होईल. ही वस्तुस्थिती लक्षात घेता सरकारला आता मराठा, ओबीसी, इतर समाजांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करताना काय भविष्य काळामध्ये करता, हे कसं आहे, आपण आजचा दिवस उद्यावर ढकलतो, पण तो प्रश्न जेव्हा निर्णयाला येतो ना त्यावेळेला खरी कसोटी असते. मला वाटतं की त्या कसोटीमध्ये अंतर्गत कलह पण फार होता, श्रेयवाद होता, आणि तो श्रेयवाद जसा लाडक्या बहिणीला होता तसा या असलेल्या याच्या संदर्भामध्ये सुद्धा पाहायला मिळाला. दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगतो, सर्वात महत्वाचा मुद्दा होता तो मला वाटतो की आज शेतकऱ्यांच्या संदर्भामधला होता. पूर आणीच्या बाबतीमध्ये सरकार पूर्णपणाने अपयशी ठरलेलं आहे असा माझा आजही दावा आहे. कारण परवाच्या दिवशी दिल्लीमध्ये ज्यावेळेला कृषी मंत्री म्हणतात की अजूनही माझ्याकडे प्रस्ताव आलेला नाही, याचा अर्थ सरकार खोटं बोलत आहे. मग आपण खोटं बोलत सरकारने ज्या पद्धतीने ठीक आहे. शशिकांत शिंदेजी, शेतकऱ्यांचा उल्लेख तुम्ही केलेला आहे. शेतकऱ्यांबद्दल सुद्धा या सर्व्हेमध्ये आम्ही काही प्रश्न विचारले आहेत आणि त्याबद्दल शेतकऱ्यांना, राज्यातल्या जनतेला नेमकं काय वाटतं ते सुद्धा आपण बघू आणि त्याच मुद्द्यावरून मग ही चर्चा आपल्याला पुढे नेता येईल. त्यामुळे येतो मी. ठीक आहे शशिकांत शिंदेजी, मी येतो परत तुमच्याकडे. शेतकऱ्यांसंदर्भात त्रिभाषेचा एकदा मुद्दा घेऊ देत सौरभ त्यांना, म्हणजे मुद्द्यावर आपण पुढे जाऊया, पुढच्या मुद्द्याकडे. हा थोडक्यात तुमचा मुद्दा म्हणा. त्रिभाषिक मध्ये सुद्धा याला सुद्धा मुंबई महानगरपालिका आणि नगरपालिका महानगरपालिकेची राजकारण आहे. बघा, मी परत एकदा सांगतो, महाराष्ट्राची ओळख ही अशी नव्हती. आता तुम्ही बघा, हे त्रिभाषिक भाषण जेव्हा समोर आलं त्याच्या अगोदर काही अशा घटना मुंबईमध्ये घडल्या की तिथं मराठा आणि इतर समाज यामध्ये वाद निर्माण झाला. काही लोकांच्या स्टेटमेंट आल्या आणि मग त्रिभाषिकचं एकदम स्टेटमेंट बाहेर आलं. आता हे त्रिभाषिकचं राजकारण फक्त मताच्या राजकारणासाठी होत आहे, ही सुद्धा सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे मला वाटतं की राजकारणाची आताची दिशा जी ठरलेली आहे ती फक्त मतासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये एक वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी ठरवायची आणि त्या स्ट्रॅटेजीतून साधायची. मग नंतर तो प्रश्न भिजत पडला तरी हरकत नाही, परंतु राजकारणाच्या खेळीमध्ये आता हे सर्व सुरू झालेलं आहे. ठीक आहे. तर शेतकऱ्यांचा मुद्दा तुम्ही मांडलेला होता आणि शेतकऱ्यांसंदर्भातलाच एक प्रश्न आम्ही या सर्व्हेमध्ये सुद्धा विचारलेला आहे.